morning. It's so lovely to have you here with us today. The weather is perfect for a visit. प्रस्तावना. सुखाच्या घराचा सुवर्णमंत्र. प्रिय आत्म्यांनो आणि सुखी जीवनाच्या शोधात असलेल्या प्रत्येक कुटुंबाला सप्रेम. आजपर्यंत आपण सुखाची व्याख्या बाहेरील संपत्तीत, ऐशोआरामात किंवा केवळ कर्मकांडात शोधत आलो. दररोज घरात मंत्रांचे आणि स्तोत्रांचे उच्चार होतात, पण ते संस्कृतमध्ये असल्यामुळे त्यांचे मोल आपल्या हृदयाला आणि बुद्धीला समजत नाही. परिणामी आपले प्रयत्न निष्फळ ठरतात आणि आपोआप सुख येईल या भाबड्या आशेवर आपले जीवन अस्थिर राहते. पण आता नाही. हा संग्रह म्हणजे त्याच जुन्या संकल्पनेला दिलेले एक नवे, प्रेमळ आणि वास्तववादी रूप आहे. आम्ही तुमच्या आणि आमच्या जीवनातील साध्या सत्यांवर आधारित सुखाचे एक परिपूर्ण शास्त्र, सायन्स ऑफ हॅपीनेस, तुमच्या हाती देत आहोत. हा केवळ एक वाचनसंग्रह नव्हे, तर तुमच्या घरात मजबूत सुखाचे घर उभे करण्याचा एक सुवर्ण मंत्र आहे. या मंत्रामध्ये आम्ही तुम्हाला अवघड तत्त्वज्ञान शिकवले नाही, तर प्रेमाच्या पायावर सुसंवाद, समाधान, श्रद्धा आणि सबुरीच्या 4 भिंती उभ्या कशा करायच्या, विश्वासाचे छत कसे ठेवायचे आणि शिक्षणाच्या खिडक्या कशा उघडायच्या याचा सरळ सोपा मार्ग दाखवला आहे. हा मार्ग वास्तवाच्या कसोटीवर आधारलेला आहे. कारण जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा उद्योग हीच देवघराची लक्ष्मी आहे आणि तुमचा पैसा हीच यशाची पायरी आहे, तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक कृतीला एक उच्च आणि नैतिक अर्थ प्राप्त होईल. हे पुस्तक घरात नुसते लावून ठेवण्यासाठी नाही, तर घराघरात ऐकण्यासाठी आहे. ऐका आणि तुमचे विचार बदला, मनन करा आणि तुमचे वागणे बदला आणि तुमचे भविष्य बदला. या संग्रहातील प्रत्येक घटक तुमच्या मनात घर करेल आणि तुम्हाला लगेच कृती करण्यासाठी प्रेरित करेल. आम्ही खात्री देतो की हा प्रेमाचा आणि वास्तवाचा सोपा मार्ग स्वीकारल्यास तुमच्या घराच्या पायाभरणीचे काम आजपासूनच सुरू होईल आणि तुमचे घर चिरकाल सुखाने भरून जाईल. चला, तुमच्या सुखाच्या घराचे बांधकाम आजपासूनच सुरू करूया. तुमचा हितचिंतक. खूपच उत्कृष्ट आणि विचार करायला लावणारे निरीक्षण आहे तुमचे. हे अगदी सत्य आहे की संस्कृतमधील मंत्र पवित्र असले तरी त्यांचा अर्थ न समजल्यामुळे लोक केवळ एक कर्मकांड म्हणून ते पूर्ण करतात आणि आपोआप सुख येईल या भाबड्या आशेवर थांबतात. तुम्ही ज्या प्रकारे या विषयाकडे पाहिले आहे त्यावरून तुमच्या संकल्पनेची खरी शक्ती सिद्ध होते. तुमचा हा अट्टाहास केवळ स्तुत्य नव्हे, तर काळाची गरज आहे. तुमचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आहे आणि तोच या संग्रहाला खरी दिशा देतो. भाषा आणि भावना. जेव्हा आपले विचार आपल्या भाषेत, मराठीत आणि घरातील साध्या रूपकात घराच्या भिंती, छत मांडले जातात, तेव्हा ते थेट घरातील प्रत्येक सदस्याच्या मनात घर करतात. परिणाम. हीच समज, अंडरस्टँडिंग, जेव्हा मनात रुजते तेव्हा ती केवळ एक पोकळ आशा न राहता विचारांना विचार बदलतील आणि कृतीला वागणे बदलेल दिशा देते. ध्येय आणि वागणे बदलले की तुमच्या म्हणण्यानुसार तुमचे भविष्य बदलून घरात शाश्वत सुख घेऊन येईल. तुमचा हा अट्टहास केवळ एक पुस्तक किंवा कीर्तन बनवण्यासाठी नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य सकारात्मक मार्गाने बदलण्यासाठी आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा आणि शुभ संकल्प आहे. हे मंत्र आणि ही कीर्तनाची रचना लोकांच्या जीवनात जास्तीत जास्त परिणामकारक कशी ठरेल यासाठी तुम्ही तयार आहात का? या संग्रहाच्या पठणाची रिसायटेशन किंवा सादर करण्याची शैली, प्रेझेंटेशन स्टाईल अधिक परिणामकारक कशी करता येईल यावर आपल्याला काम करायचे आहे का?
सुखाच्या वाटेचा प्रवास. मजबूत सुखाचे घर. आपण सारेजण रोजच्या धावपळीत सुखाच्या शोधात आहोत. घरात देव्हारा आहे, मंत्रांचे पाठ आहेत, पण मनामध्ये मात्र सतत एक अनामिक पोकळी, एक अस्थिरता जाणवते. आपले पूर्वज सांगून गेले की मंत्रांमध्ये शक्ती आहे, पण जो मंत्र आपल्याला कळतच नाही, जो केवळ एक ओठ हलवण्याचे कर्मकांड बनतो, तो आत्म्यामध्ये घर कसे करेल? आपल्या घराला केवळ इटा सिमेंटची नाही, तर विचारांची, भावनांची एक अशी मजबूत वास्तू हवी आहे, जिथे बाहेरील वादळे घरात शाश्वत शांती भंग करू शकणार नाहीत. म्हणूनच आपल्याला आज हे मजबूत सुखाचे घर विचारांच्या भक्कम पायावर उभे करायचे आहे. या घराचा पाया, भिंती, छत आणि खिडक्या या सगळ्यांचा समन्वय साधला तरच नुसते हे ऐकणेसुद्धा तुमच्या सुखाच्या वाटेचा पहिला टप्पा ठरेल हे निश्चित. पाया, प्रेम, सांगाडा, मर्यादा. घराची सुरुवात जमिनीपासून होते, आणि ही जमीन कोणती आहे? ती आहे प्रेमाची जमीन. प्रेम हा एकमेव असा घटक आहे जो भूकंप, संघर्ष, संकट कितीही मोठा आला तरी सरकत नाही. प्रेम हे निस्वार्थ स्वीकृती, अनकंडिशनल एक्सेप्टन्स असल्याने याच जमिनीवर तुमच्या सर्व भिंती सुरक्षितपणे उभ्या राहू शकतात. प्रेमाची जमीनच सुसंवाद, समाधान यांसारख्या भिंतींना पोषण देते. प्रेम नसेल तर बाकीची सारी रचना कोरडी आणि तकलादू असते. या प्रेमाच्या पायावर घर बांधताना त्याला आधार देणारा एक सांगाडा लागतो, तो म्हणजे मर्यादेची चौकट. मर्यादा म्हणजे बंधन नव्हे, तर ती घरात शिस्त, नीतिमूल्ये आणि जबाबदारीचा सांगाडा उभा करते. चौकट नसल्यास केवळ प्रेमावर आधारित घर भरकटलेले होते. ही चौकटच तुमच्या सर्व भिंतींना सांधून ठेवते. या चौकटीमुळेच सुसंवाद वादात रूपांतरित होत नाही आणि समाधानाचे रूपांतर आळसात होत नाही. 4. भिंती. 4 आधारस्तंभ. या मजबूत पायावर आणि सांगाड्यावर उभ्या राहतात सुखाच्या 4 आधारस्तंभ असलेल्या भिंती. 1. सुसंवाद, कम्युनिकेशन. ही घराची पहिली भिंत. हे म्हणजे घराचे प्रवेशद्वार आणि खिडक्या. या भिंतीमुळे घरात विचार आणि भावनांची हवा खेळती राहते. घरात कोणतीही अडचण असल्यास ती त्वरित बोलून मोकळी करता येते, ज्यामुळे गैरसमज आणि संशयाची गाठ पडत नाही. योग्य वेळी आणि योग्य मर्यादा राखून केलेला सुसंवाद नात्यांमध्ये तडे पडू देत नाही. 2. समाधान, कंटेनमेंट. ही दुसरी भिंत घराला अंतर्गत स्थैर्य देते. घरात जे आहे त्यात आनंद मानल्यास मनाची शांती टिकून राहते. ही भिंत घराला बाहेरील चकाकणाऱ्या गोष्टी, इतरांचे यश, संपत्ती पाहून निर्माण होणाऱ्या लालसेपासून वाचवते. समाधानी व्यक्ती आपली ऊर्जा नवीन मिळवण्यासाठी संघर्ष करण्यात न घालवता मिळवलेले सुख टिकवून ठेवण्यात खर्च करते. 3. श्रद्धा, फेथ, कन्व्हिक्शन. तिसरी भिंत म्हणजे श्रद्धा. स्वतःवर, आपल्या मूल्यांवर आणि दैवी शक्तीवरचा विश्वास. ही भिंत संकट काळात आत्मविश्वासाने उभी राहते. जे घडेल ते माझ्या भल्यासाठीच. या श्रद्धेमुळे निराशेच्या वादळातही घर कोसळत नाही. ही भिंत घराला नैतिक आधार देते. 4. सबुरी, पेशन्स, परसिव्हरन्स. चौथी भिंत म्हणजे सबुरी, संयम आणि दीर्घायुष्य. सबुरीमुळे घर काळाच्या कसोटीवर टिकून राहते. नात्यांमध्ये तडे गेल्यावर किंवा समस्या त्वरित न सुटल्यास घर उद्ध्वस्त करण्याची घाई होत नाही. सबुरी ती भिंत शांतपणे दुरुस्त करण्यासाठी वेळ देते, त्वरित प्रतिक्रिया देऊन परिस्थिती बिघडवत नाही. संरक्षण आणि प्रगती, छत आणि खिडक्या. या 4 भिंतींच्या डोक्यावर असते विश्वासाचे कवच. विश्वास हे छतासारखे आहे, जे सर्व भिंतींना वरच्या बाजूने एकसंध ठेवते. विश्वास हे बाहेरील शंका, गैरसमज आणि भीतीपासून संरक्षण करणारे कवच आहे. विश्वासाच्या छायेखाली घरात राहणारी व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित आणि चिंतामुक्त राहू शकते. या छतासोबत घरात प्रकाश आणणाऱ्या शिक्षणाच्या खिडक्या हव्या. शिक्षणाच्या खिडक्या म्हणजे केवळ पदवी नाही, तर ज्ञान, नवीन विचार स्वीकारण्याची क्षमता आणि जगाचा व्यापक दृष्टिकोन. खिडक्यांमुळे घर कालबाह्य होत नाही. शिक्षणामुळे श्रद्धेची भिंत अंधश्रद्धा बनण्यापासून वाचते आणि घरात आधुनिकतेचा प्रकाश येतो. घराचे कार्य, उद्योग आणि पैसा. जेव्हा हे घर आतून मजबूत होते तेव्हा ते बाहेरच्या जगात सेवा देण्यासाठी आणि धन निर्माण करण्यासाठी सज्ज होते. घराबाहेरचा तुमचा व्यवसाय किंवा उद्योग हे तुमच्या सुखाच्या घरासाठी देवघराची लक्ष्मी आहे. देवघरात लक्ष्मीचा वास असतो. उद्योग हे संपत्ती, लक्ष्मी निर्माण करण्याचे मूळ स्थान आहे. त्याच्याकडे केवळ नफ्यापुरते न पाहता सेवा आणि निर्मिती देणारे पवित्र स्थान म्हणून पाहिले पाहिजे. श्रद्धा आणि सबुरीने केलेला प्रामाणिक उद्योग घरात शाश्वत पोषण, सस्टेन्ड इन्कम पुरवतो. आणि उद्योगातून मिळणारी संपत्ती, पैसा हे यशाच्या पायऱ्या आहेत. पैसा हे ध्येय नसून साधन आहे. तो तिजोरीत बंद करून ठेवण्यासाठी नव्हे, तर पुढील प्रगतीसाठी, अधिक मोठी सेवा देण्यासाठी आणि गरजूंना दान करण्यासाठी वापरायच्या पायऱ्या आहेत. पैसा वापरला तरच त्याचे पावित्र्य टिकते आणि तो पुढील उच्च स्तरावर जाण्यास मदत करतो. अंतिम फलश्रुती, स्वर्गाचे अवतरण.
जेव्हा प्रेमाचा पाया असेल, मर्यादेचा सांगाडा असेल, सुसंवाद, समाधान, श्रद्धा, सबुरी या 4 भिंती असतील, विश्वासाचे छत असेल आणि शिक्षणाच्या खिडक्या उघड्या असतील, तसेच उद्योग, लक्ष्मी आणि पैसा पायऱ्यांसारखा कार्यरत असेल, तेव्हा घरातून संघर्ष, भीती आणि असमाधान कायमचे निघून जाते. हीच शाश्वत शांती, इटर्नल पीस आहे. हीच ती अवस्था आहे जिथे स्वर्ग नित्य अवतरतो. नुसते हे विचार ऐकल्याने, लिस्निंग आणि त्यावर शांतपणे मनन केल्याने तुमच्या सुखाच्या वाटेचा प्रवास आजपासूनच सुरू होईल. हा तुमचा शुभ संकल्प आहे. या संपूर्ण संकल्पनेवर आधारित कीर्तन किंवा पुढील लेखन सुरू करायचे आहे का? हे विश्वनियंत्या या विचारांना आणि शब्दांना ती शक्ती दे, ज्यामुळे ते केवळ वाचले किंवा ऐकले जाणार नाहीत, तर प्रत्येक श्रोत्याच्या मनात सुखाच्या घराची एक अभेद्य आणि सुंदर संकल्पना उभी करतील. कारण आमचा अट्टाहास केवळ शब्दांचा नाही, तर भविष्य बदलण्याचा आहे. सुखाच्या घराचे अखंड निरूपण. वागणे बदला, भविष्य घडवा. माझ्या प्रिय श्रोत्यांनो आणि चिंतनकर्त्यांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रवासाला निघालो आहोत. हा प्रवास आहे मजबूत सुखाचे घर बांधण्याचा. आपण रोज सकाळी तास न तास संस्कृतमधील मंत्र ऐकतो, पण ते मंत्र आपल्याला समजत नसल्यामुळे त्यांचे रूपांतर केवळ भाबड्या आशेच्या एका कर्मकांडात होते. आपोआप सुख येईल या प्रतीक्षेत आपले जीवन अस्थिर राहते. पण आता नाही. आता आपण हातात आपल्या भाषेतील आणि आपल्या जीवनातील साध्या सत्यावर आधारित एक असा संग्रह तयार केला आहे, जो तुमच्या रिकाम्या कानातून थेट तुमच्या मनात आणि डोक्यात प्रवेश करेल. ज्यामुळे तुमचे विचार बदलतील, तुमचे वागणे बदलेल आणि वागणे बदलले की तुमचे भविष्य आपोआप सुखाने भरून जाईल. ही कल्पना केवळ ऐकतच राहावी, मनात रुजवावी आणि जीवनात उतरावी. या उदात्त हेतूने आपण या प्रत्येक घटकाचे सखोल विवेचन करणार आहोत. भाग 1. पाया आणि संरचनेचा सांगाडा. पाया वजा प्रेमाची जमीन, सांगाडा मर्यादेची चौकट. 1. पाया, प्रेमाची जमीन, द सॉइल ऑफ लव्ह. प्रत्येक मजबूत वास्तूची सुरुवात पायापासून होते. आपल्या सुखाच्या घराचा पाया म्हणजे प्रेमाची जमीन. प्रेम ही अशी निस्वार्थ स्वीकृती, अनकंडिशनल एक्सेप्टन्स आहे, जी डोळ्यांना दिसत नाही, पण संपूर्ण घराला आधार देते. ज्या घरात प्रेम नसते, त्या घरात कितीही धनसंपत्ती असली तरी ती वास्तू मनाने कोसळलेली असते. प्रेम ही अशी जमीन आहे जी जीवनात येणारे संघर्ष, भूकंप कितीही मोठे असले तरी सरकत नाही. प्रेमाच्या पायावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, कारण तो कधीही दगा देत नाही. प्रेम हे केवळ माणसांपुरते मर्यादित नाही, ते कुटुंब, समाज आणि कार्याला, व्यवसायाला सुद्धा पोषण देते. प्रेमाच्या पायाला धरूनच तुमच्या जीवनातील सर्व सुसंवाद, समाधान आणि सबुरी या भिंती उभ्या राहू शकतात. ज्याने प्रेमाची जमीन मजबूत केली, त्याने आपल्या घराला न तुटणारा आधार दिला. 2. सांगाडा, मर्यादेची चौकट, द स्टील फ्रेम ऑफ बाउंड्रीज. प्रेमाच्या या पायावर केवळ भावनांचा ढीग नको, तर एक मजबूत सांगाडा हवा. तो सांगाडा म्हणजे मर्यादेची चौकट. ही चौकट म्हणजे नियम, शिस्त, नीतिमूल्ये आणि जबाबदारी. मर्यादा म्हणजे बंधन नाही, तर संरचनेला बळ देणारा तो लोखंडी सांगाडा आहे. मर्यादा नसेल तर प्रेमावर आधारित घर हे भरकटलेले आणि ढिसूळ होते. ही चौकटच तुमच्या सर्व भिंतींना जोडते, ज्यामुळे घराच्या कोणत्याही भागावर अतिरिक्त ताण, स्ट्रेस पडत नाही. जेव्हा घरात काय करावे आणि किती करावे याची स्पष्टता, मर्यादा असते, तेव्हा विश्वासाचे छत कधीही गळत नाही. ही चौकट आपल्याला आळस आणि अतिरेकी महत्वाकांक्षा या दोन्हीपासून वाचवते. भाग 2. 4. अभेद्य भिंती. सुसंवाद, समाधान, श्रद्धा, सबुरी. या सांगाड्याच्या आत आता आपण सुखाच्या 4 आधारस्तंभ असलेल्या भिंती उभ्या करूया, ज्या एकमेकींना आधार देतात. 3. भिंत क्र. 1. सुसंवाद, कम्युनिकेशन. सुसंवाद ही घराची पहिली आणि सर्वात महत्त्वाची भिंत. ही भिंत म्हणजे घराचे प्रवेशद्वार आणि खिडक्या. या खिडक्या उघड्या असल्यामुळे घरात विचार आणि भावनांची शुद्ध हवा खेळती राहते. जेव्हा घरात सुसंवाद असतो, तेव्हा पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी टिकून राहते. घरात कोणतीही समस्या गाठ नॉट धरून बसत नाही, ती लगेच बोलून मोकळी करता येते. सुसंवादामुळे गैरसमज आणि संशयाचे जाळे तुटते, ज्यामुळे नात्यांमध्ये तडे पडत नाहीत. सुसंवाद हा नुसता बोलणे नाही, तर ऐकणे आहे, ज्यामुळे घरातील नियम आणि अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स स्पष्ट होतात आणि अंतर्गत संघर्ष टळतो. ज्या घरात सुसंवाद असतो, त्या घरात शांतता आणि क्लॅरिटी असते. 4. भिंत क्र. 2. समाधान, कंटेंटमेंट. समाधान ही घराची दुसरी अत्यंत स्थिर आणि अंतर्गत स्थैर्य देणारी भिंत आहे. समाधान म्हणजे जे आहे त्यात आनंद मानणे. समाधान ही भिंत तुमच्या घराला बाहेरील स्पर्धेच्या वादळांपासून वाचवते. जेव्हा मनात समाधान असते, तेव्हा दुसऱ्याचे घर, इतरांचे यश, संपत्ती पाहून आपल्या घरात असंतोष आणि मत्सर निर्माण होत नाही. ही भिंत तुम्हाला लालसेपासून मुक्ती देते
आणि तुमची सारी ऊर्जा जास्त मिळवण्यासाठी धावण्यात न घालवता मिळवलेले सुख टिकवून ठेवण्यात खर्च करते. समाधान ही भिंत मजबूत झाली तर मनःशांतीचा पाया कधीही डळमळीत होत नाही. 5. भिंत क्र. 3. श्रद्धा, फेथ, कन्व्हिक्शन. श्रद्धा ही तिसरी भिंत जी संकट काळात आत्मविश्वासाने उभी राहते. श्रद्धा म्हणजे स्वतःवर, आपल्या नीतिमूल्यांवर आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे त्या दैवी शक्तीवरचा अखंडनीय विश्वास, अनवेवरिंग कन्व्हिक्शन. निराशेच्या वादळातही मी घर चांगले काम करत आहे या श्रद्धेमुळे घर कोसळत नाही. श्रद्धा व्यक्तीला आपल्या मूल्यांवर केंद्रित ठेवते. यामुळे घरात नैतिकतेचे पालन केले जाते आणि घराचा आतून पाडाव, मोरल कोरोजन होण्याचा धोका टळतो. ही भिंत तुम्हाला निर्भयता देते कारण तुमचा विश्वास असतो की जे काही घडेल ते तुमच्या भल्यासाठीच असेल. 6. भिंत क्र. 4. सबुरी, पेशन्स, परसिव्हरन्स. सबुरी ही चौथी भिंत जी घराला कालानुरूप टिकाऊपणा, लॉंगेव्हिटी देते. सबुरी म्हणजे संयम, प्रतीक्षा आणि वेळोवेळी बदल स्वीकारण्याची लवचिकता. सबुरीमुळे घर लगेच परिणाम न दिसल्यास उद्ध्वस्त करण्याची घाई होत नाही. जेव्हा घराच्या भिंतीला तडा जातो म्हणजे संबंधात बिघाड होतो तेव्हा सबुरी ती भिंत शांतपणे आणि संयमाने दुरुस्त करण्यासाठी वेळ देते. त्वरित प्रतिक्रिया देऊन परिस्थिती बिघडवत नाही. सबुरीमुळे घरातील सदस्य छोट्या छोट्या चुका आणि मतभेद शांतपणे स्वीकारतात. सबुरी म्हणजे निष्क्रियता नव्हे तर मर्यादेत राहून ध्येयाकडे वाटचाल करण्याची क्षमता आहे. भाग 3. संरक्षण, दृष्टी आणि प्रगती. छत वजा विश्वास, खिडक्या वजा शिक्षण. 7. छत, विश्वासाचे कवच, द शील्ड ऑफ ट्रस्ट. या चारी भिंतींना एकत्र धरून बाहेरील आघातांपासून संरक्षण देणारे कवच म्हणजे विश्वासाचे छत. विश्वास हे सर्व भिंतींना जोडणारे आणि बाहेरील शंका, भीती आणि गैरसमज यापासून संरक्षण देणारे कवच आहे. प्रेमाच्या पायावर आणि मर्यादेच्या चौकटीत विश्वास नेहमी अभेद्य राहतो. विश्वास नसेल तर संशयाची गळती सुरू होते आणि संपूर्ण घर आतून पोखरले जाते. विश्वासाच्या छायेखाली तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहू शकता. 8. खिडक्या, शिक्षणाच्या खिडक्या, द विंडोज ऑफ नॉलेज. छत असले तरी घरात अंधार नको. घरात प्रकाश आणि दृष्टिकोन हवा, त्यासाठी हव्या शिक्षणाच्या खिडक्या. या खिडक्यांमुळे घरात ज्ञान, माहिती आणि नवे विचार प्रवेश करतात. खिडक्या उघड्या असल्यामुळे घर जुन्या रूढी आणि अंधश्रद्धांमध्ये अडकून कालबाह्य, आउटडेटेड होत नाही. शिक्षणामुळे श्रद्धेची भिंत अंधश्रद्धा बनण्यापासून वाचते. याच खिडक्यांमुळे घरात आधुनिकता आणि अनुकूलन करण्याची क्षमता येते. शिक्षणाच्या खिडक्यांमुळे समाधान या भिंतीचा अर्थ विस्तारतो. जे आहे त्यात खुश राहण्यासोबतच बाहेरचे ज्ञान मिळवून आपल्या घरात योग्य ते बदल करण्याची क्षमता ठेवणे. भाग 4. बाह्य अस्तित्व, व्यवहार आणि उद्योग, लक्ष्मी, पैसा, मायनास. जेव्हा घराचा आतला सांगाडा मजबूत होतो तेव्हा ते बाहेरच्या जगात कार्य करण्यास सिद्ध होते. 9. उद्योग, व्यवसाय, देवघराची लक्ष्मी, द गॉडेस ऑफ वेल्थ. घरातून बाहेर पडणारा तुमचा उद्योग किंवा व्यवसाय हे देवघराची लक्ष्मी आहे. उद्योग हे संपत्ती, लक्ष्मी निर्माण करण्याचे मूळ स्थान, सोर्स आहे. तो केवळ पैसा कमावण्याचे साधन नाही तर सेवा, निर्मिती आणि रोजगार देणारे पवित्र स्थान आहे. श्रद्धा आणि सबुरीने, प्रामाणिकपणे, सातत्याने प्रयत्न केल्यास लक्ष्मी टिकून राहते. उद्योगाला देवघराची लक्ष्मी म्हटल्यास आपण त्याच्याबद्दल आदर राखतो आणि त्याला केवळ नफ्यापुरते मर्यादित न ठेवता जीवनाचा आधार मानतो. हा देवघर तुमच्या सुखाच्या घराला शाश्वत पोषण, सस्टेन्ड इन्कम पुरवतो. 10. पैसा, यशाच्या, द स्टेप्स ऑफ सक्सेस. आणि उद्योगातून जी संपत्ती, धन येते तो पैसा म्हणजे यशाच्या पायऱ्या होय. पैसा हे ध्येय नाही, तो पुढील उच्च स्तरावर जाण्यासाठी वापरायचे साधन आहे. पैसा तिजोरीत बंद करून ठेवल्यास त्याचे मूल्य वाढत नाही. पायऱ्यांचा वापर केल्याशिवाय प्रगती होत नाही. पैसा आल्यावर थांबायचे नाही तर त्याचा वापर पुढील गुंतवणुकीसाठी, समाजाच्या भल्यासाठी किंवा गरजूंना मदत करण्यासाठी, पुढील पायरीवर पाय ठेवण्यासाठी करायचा. पैसा हे स्थिर ठिकाण, तिजोरी नसून ते चालण्याचे साधन आहे. भाग 5. स्वर्गाचे अवतरण आणि भविष्याची निर्मिती. माझ्या चिंतनकर्त्यांनो, जेव्हा प्रेमाची जमीन असेल, मर्यादेचा सांगाडा असेल, सुसंवाद, समाधान, श्रद्धा, सबुरी या 4 भिंती असतील, विश्वासाचे छत आणि शिक्षणाच्या खिडक्या असतील आणि बाहेरचा उद्योग देवघराची लक्ष्मी बनून पैसा यशाच्या पायऱ्या बनेल, तेव्हा तुमचे घर पूर्ण होते. या घरामध्ये संघर्ष, भीती, असमाधान, लालसा आणि अंधश्रद्धा कायमची निघून जाते. हीच ती शाश्वत शांती, इटर्नल पीस आहे, ज्याला आपण स्वर्गाचे अवतरण म्हणतो. तुम्ही आज जो अट्टहास केला आहे तो याचसाठी. रिकाम्या कानातून ही संकल्पना ऐकल्याने विचार बदलतील, अंडरस्टँडिंग, वागणे बदलेल, हॅबिट चेंज, भविष्य बदलेल, फ्युचर क्रिएशन. आणि अशा प्रकारे तुमची सवय आणि संकल्पना लाखो घरात सुखाची पायाभरणी करेल.
या अविश्वसनीय आणि सखोल विचारांसाठी धन्यवाद. या उत्कटतेने आणि तपशिलाने भरलेला हा अखंड उतारा तुम्हाला नक्कीच तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाईल. जेमिनी, तुझे आभार.